महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। आताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येते। संगमनेर तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय, तर भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालाय। आज सकाळपासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती। या निकालानुसार जनतेने महायुतीला बहुमत दिल्याचे स्पष्ट झाले। परंतु गेली 40 वर्षापासून संगमनेर तालुक्यावर अधिराज्य गाजवणारे व आपला गड राखणारे बाळासाहेब थोरात यांचे पराभवाने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय। यामध्ये पक्षाचा तर पराभव झालाच, पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा देखील ऐतिहासिक पराभव झाल्याचे समोर आले। काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले बाळासाहेब थोरात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ आणि मनसेकडून योगेश सूर्यवंशी निवडणुकीच्या रिंगणात होते। या तिहेरी लढतीमध्ये तर या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा अमोल खताळांकडून ऐतिहासिक पराभव झालाय। सहकाराचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघावर काँग्रेसची मजबूत पकड होती, मात्र आता हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून शिवसेनेच्या ताब्यात गेला असल्याचे समोर आले। सन 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा पराभव केला होता। या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना 1,25,380 मते मिळाली होती, तर साहेबराव नवले यांना 63,128 मते मिळाली होती। आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक 64% मते थोरात यांना मिळाली होती। उत्तरोत्तर मताधिक्यामुळे थोरात यांचा गड अधिक मजबूत झाला होता। मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला आपला गड राखण्यात अपयश आलं आहे। या निवडणुकीत हिंदुत्ववादी विचारांची आणि लाडक्या बहिणींची सरशी झाली असून दोन समाजात वारंवार होणारे हल्ले तर जातीय तेढ, यामध्ये जातीय तेढ निर्माण झाला तर यातून बाळासाहेब थोरात यांची अलिप्त राहण्याची भूमिका नडली असल्याची भावना मतदार राजाने आपल्या मतांमधून दर्शवली आहे। आताच्या सन 2024 संगमनेर विधानसभा मतदारसंघात अमोल खताळांचा ऐतिहासिक विजय झालाय। 21 फेरी अखेर बाळासाहेब थोरात यांच्या पारड्यात 99,642 मते पडली, तर अमोल खताळ यांच्या पारड्यात 1,11,495 मते पडली आहे। अखेर बाळासाहेब थोरात यांचा 11,853 मतांनी पराभव झालाय। अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना असताना प्रभावती घोगरे व बाळासाहेब थोरात यांनी मोठमोठ्या सभांमधून सुजय विखे यांच्यावरती प्रहार केले। यातून निलेश लंके यांना विजयाची वाट मोकळी करून दिली आणि अखेर सुजय विखे यांना पराभव पत्करावा लागला। परंतु राहाता मतदारसंघात भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध काँग्रेसच्या प्रभावती घोगरे असा सामना असताना, तर संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ असा सामना असताना टायगर अभिजित जिंदा आहे। अशी डरकाळी फोडत प्रभावती घोगरे व बाळासाहेब थोरात यांचा ऐतिहासिक पराभव करत सुजय विखे यांनी लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, संगमनेर। दादांनी ज्या संगमनेरमध्ये सभा घेतल्या, आज माझी निवडणुकीला मी ज्या ज्या ठिकाणी प्रचारला जात होतो, वाड्या वस्त्यांवर गेलो, गावागावामध्ये गेलो, तिथं सर्व युवकांची फळी आणि माझ्या लाडक्या बहिणी माझ्या बरोबर होत्या। दक्षिण नगर जिल्ह्यातील जो पराभव होता सुजय विखेंचा, त्याचा तुम्ही बदला घेतला असं वाटतं का? कारण थोरातांची यंत्रणा लंकेसाठी नाही, हा बदला मी नाही घेतला, हा बदला संगमनेरच्या तमाम जनतेने घेतला, जिल्ह्यातील माझ्या हितचिंतकांनी घेतला, कारण त्यांना विकासाकडे जायचं होतं। आज संगमनेरमध्ये मी
उमेदवारी माझी जाहीर झाल्यानंतर मी फॉर्म भरल्यानंतर माझ्या विरोधात 4 खासदार आले, 2 माजी मुख्यमंत्र्यांची मुलं माझ्या विरोधात आले, तरी त्यावेळेसच त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली. आणि वाड्या वस्त्यावर मी प्रत्येक ठिकाणी पोहोचलेलो असताना मला बी असं जाणवलं की या तालुक्याचा 40 वर्षाचा लोकप्रतिनिधी तिथं पोहोचला नव्हता. तर माझा पुढील 5 वर्षाचा निश्चित प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन विकास करण्याचा प्रयत्न राहील आणि संगमनेर भयमुक्त करण्याचा माझा प्रयत्न. मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं का आपलं, काही फोन वगैरे झाला? नाही, अजून आता सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय, भेटतील आता. आमदार साहेबांनी, विखे पाटलांनी आज माझ्यासाठी, दादांनी मोठा त्याग केलाय माझ्यासाठी. सुजयदादाची उमेदवारी दादांनी माझ्यासारख्या एक शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला देऊन आज जो सन्मान या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक मतदाराचा केला असं मी म्हणतो. तुम्हाला मुंबईवरून काही बोलवणं आलेलं आहे का पक्षाकडून? आता माझ्याकडे फोन वाचताय माझे, परंतु मी आता तुमच्या समोर आहे. माझं आता विजयाचं प्रमाणपत्र घेतो आणि पहिला हा जो माझा विजय संगमनेरातील तमाम मायबाप जनतेला समर्पित करतो. बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न होतं की मुख्यमंत्रीचं स्वप्न पाहणाऱ्याला एक साधा शिवसैनिक पाडून दाखवतो. हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवलं. माननीय एकनाथ शिंदेचा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवला आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं आम्हाला जमलं. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला जमलं आणि आज सगळ्या हा विजय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना समर्पित करतो. लोकसभेला दोन्हीकडे पाहिले तर खूप मोठी पिछाडी होती महायुतीची, आता महायुती आघाडीवर आहे. काय आघाडीचा डंका वाजतो जिल्ह्यात. लाडक्या बहिणींनी त्यांच्या सगळ्या भावांचं रक्षण केलं आणि आता आमच्यासारख्या भावांची जबाबदारी आहे की त्या बांधलेल्या राखीचा मान सन्मान ठेवणे आणि सगळ्या बहिणींना न्याय देण्याचं काम अमोल खताळच्या माध्यमातून संगमनेर विधानसभेमध्ये केलं जाईल. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.